आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत अवैध ऑक्सिटोसिन औषध साठा जप्त केलाय। झांजेश्वर मंदिराजवळ उभे असलेल्या एका संशयित पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली असता वाहनामध्ये खाकी रंगाच्या 26 बॉक्समध्ये ऑक्सिटोसिन औषधाच्या तब्बल 5070 बाटल्या आढळून आल्या। विशेष म्हणजे या बाटल्यांवर कोणत्याही कंपनीचे नाव किंवा उत्पादनाची माहिती नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय। जप्त करण्यात आलेल्या औषधाची किंमत 1,04,000 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 6 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे। असा एकूण 7,04,000 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केलाय। या प्रकरणी पोलिसांनी आदिल शेख अशफाक वय वर्ष 20 राहणार चाळीसगाव आणि आफ्ताब आलम इबन हसन वय वर्ष 48 राहणार हिरापुरा मालेगाव या दोघांना अटक केली आहे। तर संशयित नूरजहां आफ्ताब ही महिला घटनास्थळावरून फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। या कारवाईमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली असून अवैध औषध साठ्याच्या नेटवर्कबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड मालेगाव कॅम्प उपविभाग येथे कार्यरत आहे। कॅम्प उपविभागात किल्ला पोलीस ठाणे अंतर्गत एक कारवाई करण्यात आलेली आहे। त्या कारवाईमध्ये काही लोक ऑक्सिटोसिन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याचा अवैधरित्या म्हणजे वापर करण्यासाठी ते घेऊन जात होते। तर त्या ठिकाणी आमच्या टीमने गुप्त बातमीद्वारे कारवाई केली आणि घटनास्थळावरून जवळपास 5070 ऑक्सिटोसिनच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींची नावं आदिल शेख अशफाक आणि आफ्ताब आलम इबन हसन हा राहणार मालेगावचा आहे। हे 2 आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले असून एकूण मुद्देमाल 7,04,000 रुपयांचा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे।